चराचरात वास करणारी मा भगवती, वंदनीय भारत माता, विद्येची आराध्य देवता माता सरस्वती, ज्यांच्या पावन स्पर्शाने हा अखंड हिंदुस्थान पवित्र झाला, असे स्वराज्याचे अधिपती राजा शिवछत्रपती, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा अशी शिकवण देऊन, होय मीच, माझ्यासाठीच, माझ्या देशासाठी आणि या देशाच्या जनतेसाठी असा सर्वांना संदेश देणारे परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांचा मूल मंत्र. त्याचप्रमाणे उठा, ध्येयप्राप्ती वाचून थांबूच नका असे सांगणारे युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद या सर्व महान विभूतीसहित राष्ट्रातील असंख्य अशा क्रांतीवीर, सैनिक, शेतकरी, सर्व समाजकार्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना नमन करतो. आणि आज राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत आपलं जे 7 दिवसीय शिबिर आहे, या शिबिरासाठी मला बोलावलं आणि आज समारोपाचा दिवस, जेवण झालेलं आहे, अनेक लोक थकलेले आहेत, पुन्हा संध्याकाळचे इव्हेंट्स आहेत. त्यातल्या त्यात 3 गोष्टी सांगणार, जास्त सांगणार नाही, कमी वेळामध्ये भरपूर सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि पुष्पातून जशा कळ्या उमलतात, म्हणजे कळ्यातून जसा पुष्प उमलतो, सुगंध देऊन जातो, काही कालांतराने गळतो, प्रतीक्षेने पुन्हा वृक्ष वाढतो, पुन्हा कळ्या येतात आणि पुन्हा पुष्प दरवळतो. अशा आपल्या शाळा कॉलेजेसला बॅचेस येत असतात, जात असतात आणि त्याच्यातूनच काहीतरी निर्माण केलं जाते. अशाच निर्मितीचा एक कलावंत, एक माझे मित्र, आपल्या कॉलेजचे प्राध्यापक, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री राम बुटके सर या कार्यक्रमाच्या मंचस्थानी अध्यक्षस्थानी आहेत. सरांना माझा नमस्कार. त्याचप्रमाणे मंचकाच्या पुन्हा उपलब्धीप्रमाणेच मा जिजाऊचं स्वरूप म्हणा, सावित्रीबाई फुलेचं स्वरूप म्हणा किंवा सशक्ती महिलाकरणाचं स्वरूप म्हणा, चिवंडे मॅडम उपस्थित आहेत, त्यांना पण माझा मनपूर्वक नमस्कार. देश कितीही मोठा झाला आणि त्याच्या कितीही प्राथमिक गरजा पूर्ण झाल्या तरी आरोग्य हेच धनसंपदा असा मानबिंदू आणि एक नेहमी सुविचार आम्ही आत्मसात केला आणि ऐकलेला आहे. आपलं सर्वस्वी या भूमीला, इथे या क्षेत्राला समर्पित करून पंचबुद्धे सर आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी इथं आहेत, त्यांना सुद्धा मी नमस्कार करतो. आणि ज्यांचं माझ्यावर आणि माझं ज्यांच्यावर अतिशय प्रेम आहे ते म्हणजे सगळे तुम्ही माझ्या हक्काचे समाज कार्यकर्ते, विद्यार्थी मित्रमंडळी, सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. माझा विषय समाज कार्यकर्त्याची समाजातील भूमिका किंवा समाज कार्यकर्ता हा समाजात काम करत असेल तर त्याची काय भूमिका असावी यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे. आणि सांगत असताना महत्त्वाच्या ज्या टिपा आहेत त्या लिहून ठेवा. आज वेळ खूप कमी आहे, 20-25 मिनिट बोलणार, पण त्याही व्यतिरिक्त जर तुम्हाला कधी जर काही वाटलं, आठवलं किंवा विचारायचं जर झालं तर मला नक्की फोन करायचा. समाज कार्यकर्ता हा समाजशील प्राणी आहे. मनुष्य हा सुद्धा समाजशील प्राणी आहे. पण समाजामध्ये काम करत असताना अनेक गोष्टी अशा असतात, अनेक भाग असे असतात, अनेक विचार असे असतात की त्याचा मानबिंदू, त्याचा केंद्रबिंदू, त्याचा विचारबिंदू, समस्या, गरजा, संशोधन, आगामी योजना या सर्व MSWच्या विभागाशी जुळलेल्या आहेत. आपण थोडंसं आपल्या इतिहासाकडे वळावं. इतिहासाकडे जेव्हा माणूस आपण वळलो आणि माणसाची जेव्हा उत्पत्ती आपण पाहिली तेव्हा माणसाची पहिल्यांदा एकच महत्वाची गरज होती, ते म्हणजे शारीरिक हालचाल. शारीरिक हालचाल एवढीच फक्त माणसाची गरज होती. मग माणसाची गरज जेव्हा वाढली तेव्हा माणसाला भुकेची जाणीव झाली आणि भुकेच्या जाणीवीनंतर माणूस हिंडू लागला, फिरू लागला. ती त्याची भौगोलिक रचना म्हणून भूगोल निर्माण झाला. त्याचा प्रत्येक दिवस कालांतराने बदलत गेला, गतिचक्र वाढत गेलं आणि त्याचा जो भूतकाळ निर्माण झाला तो म्हणजे इतिहास. इतिहासाची निर्मिती झाली. इतिहासाची पहिल्यांदा भूगोल, भूगोलानंतर इतिहास, इतिहासानंतर जेव्हा माणूस समोर त्याचं कार्य करायला लागला तेव्हा त्या कार्यामध्ये त्याला अनेक गोष्टी आठवल्या की असं केल्यानं आणि सुचल्या आणि त्याचं त्यानं इम्प्लिमेंटेशन केलं, जे आम्ही आमच्या MSWच्या शिबिरात करत असतो किंवा 2 वर्षाच्या किंवा 3 वर्षाच्या BSWच्या कालावधीत करत असतो. तर ते काय, तो जेव्हा जेव्हा समोर चालायला लागला तेव्हा त्याचं जीवन जेव्हा गतिमान व्हायला लागलं तेव्हा त्याला छोटे मोठे शोध लागले, ते म्हणजे विज्ञान. हा तिसरा विषय, पहिल्यांदा भूगोल, दुसरा इतिहास आणि तिसरा त्याच्या आयुष्यामध्ये आलेला विज्ञान. विज्ञानातून तो जेव्हा समोर जायला लागला, माझे सायमल्टेनियसली 3 सब्जेक्ट त्यामध्ये राहणार आहे, केसवर्क, ग्रुप वर्क आणि त्याच्यानंतर समाजकार्य
हा तिसरा विषय त्याच्यामध्ये राहणार आहे. तुम्ही सगळ्या गोष्टी लिहून ठेवायच्या. जेव्हा मनुष्य सामोर जायला लागला तेव्हा त्याला एक घेवण देवाणीचा भाग पडला. तो गटानं राहू लागला. गटानं राहत असताना त्याला अनेक गोष्टीची गरज पडली. स्वतःच्या पोटाची त्याने खळगी भरल्यानंतर त्याला परिवाराचा प्रश्न आला. तेव्हा तो गटाने राहू लागला आणि गटाने राहू लागल्यानंतर त्यानं वस्तू विनिमय केल्या, घेवाण देवाण केली, शिकार केली, या सगळ्या गोष्टी केल्या. त्यावेळेस त्यानं जे स्वतःची निर्मिती केली आणि त्याच्यामध्ये जे त्यानं इम्प्लिमेंटेशन करून काही गोष्टी मिळवल्या, त्याच्यातून त्याचं अर्थकारण निर्माण झालं. म्हणून अर्थशास्त्राचा जन्म झाला. अर्थशास्त्राचा जन्म झाल्यानंतर या सर्व गोष्टीमध्ये प्रत्येक वेळेस प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन घडत होतं. म्हणून तो ज्या क्षेत्रामध्ये वावरू लागला किंवा गटागटाची जेव्हा तुकडे पडले आणि वेगळ्या वेगळ्या भागात राहू लागला, कारण की आम्ही जेव्हा MSW शिकतो तेव्हा आम्हाला दबाव गट असते, त्यानंतर आम्ही जिथं कार्य करतो तिथला एक वेगळा गट असतो, वेगळ्या विचारसरणीचा गट असतो. जेव्हा आम्ही राजकारणामध्ये बघतो तर तिथे सुद्धा एक विरोधी पक्ष नेत्याचा गट असतो. असे जेव्हा ते गट जेव्हा विभागले गेले तर ते एका विशिष्ट प्रदेशात किंवा एका विशिष्ट परिसरामध्ये विभागले गेले. म्हणून परिसर अभ्यास. परिसर अभ्यासानंतर जेव्हा मनुष्य पुन्हा विकसनशील प्राणी झाला तेव्हा त्याला सगळ्या गोष्टी आत्मसात झाल्यानंतरही त्याच्या जीवनामध्ये अनेक आमूलाग्र बदल होत गेले. तेव्हा त्याच्या जीवनामध्ये महत्वाचा जो बदल आला, समाजशास्त्र झालं, त्याच्या याच्यामध्ये आला तो महत्वाचा बदल म्हणजे समाजशास्त्र. समाजशास्त्र कसं की समाजाप्रती आपुलकीची भावना, ती कशासाठी? आपुलकीची भावना 2-3 गोष्टींना असावी लागते. पहिलं म्हणजे संरक्षण, दुसरं म्हणजे संगोपन आणि तिसरं म्हणजे संघटन. तुम्ही लिहत नाहीये, या गोष्टी लिहायला पाहिजे, कारण एकदा बोललेला शब्द परत मलाच आठवेल याची अनुभूती कमी असते. तर या 3 महत्वाच्या बिंदू त्याच्या जीवनामध्ये आल्या. 3 बिंदू त्याच्या जीवनामध्ये आल्यानंतर त्याचा समाज, त्याचे घटक, त्याचं क्षेत्र, त्याचा परिसर हे हळूहळू वाढत गेलं. वाढत गेल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आणि अनेक समस्या निर्माण झाल्या. मनुष्य मोठा झाला, विकसित झाला, जगाच्या समोर आला आणि वेगळ्या वेगळ्या प्रांतात, वेगळ्या वेगळ्या देशात, वेगळ्या वेगळ्या जातीनुसार, धर्मानुसार, पंथानुसार, भूप्रदेशानुसार बसला. त्याच्यामध्ये खंड, उपखंड, देश असे राज्य निर्मिती झाले. विशिष्ट भूभागामध्ये बसणारी एक विशिष्ट जाती म्हणजे आम्ही आदिवासीची एक जात आम्ही अभ्यासलेली आहे. पण त्याही व्यतिरिक्त अनेक जाती, धर्म, पंथ हे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी बसलेले आहे. तर यामध्ये समाज कार्यकर्त्याची आता काय भूमिका स्पष्ट होईल हे आपण समोरच्या टप्प्यामध्ये पाहू. तत्पूर्वी हे सांगतोय की जेव्हा समाजामध्ये राहणारा हा मनुष्य आणखी मोठा होत गेला तेव्हा बऱ्याच गोष्टीचे शोध लागले, बऱ्याच गोष्टी त्यांना आत्मसात केल्या, स्वीकारल्या, काही सोडल्या, काही त्याने पुन्हा नवनिर्मित केल्या आणि त्यामध्ये आणखीन विषयाचा जन्म झाला. त्यामध्ये समाजशास्त्राबरोबर मनोशास्त्र निर्माण झालं. मनोशास्त्रानंतर पुन्हा त्यामध्ये अनेक गोष्टी निर्माण झाल्या. सायन्स अँड टेक्नॉलॉजी निर्माण झालं. कालांतरानं होतं, त्याला आणखी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मिळाली आणि आणखी एक बरेच विषय निर्माण झाले. आणि यामध्ये कुठंतरी माणूस आपल्या भौतिक सुखाच्या मागे धावत असताना अनेक गोष्टी सोडून बसला. आज जेव्हा मोठा प्रदेश निर्माण झाला, विकसित आणि विकसनशील असे जेव्हा राष्ट्र निर्माण झाले तेव्हा या देशामध्ये, प्रत्येक देशामध्ये, आपलाच देश नाही तर प्रत्येक देशामध्ये अनेक गरजा आणि समस्याची निर्मिती झाली. तर ह्या गरजा आणि समस्याची निर्मिती कशी झाली? तर जो काळ जो बदलत गेला, या बदलत्या काळामध्ये माणूस स्वतःच्या गरजा ह्या पूर्ण करत समाजाप्रती आणि फक्त कुटुंबाप्रती काही प्रमाणात एकनिष्ठ राहिला आणि याने बऱ्याच गोष्टी सोडत गेल्या. त्या सोडत गेलेल्या गोष्टीमुळे समोर जीवनामध्ये काही ठिकाणी वाद उठले, काही ठिकाणी गरजा निर्माण झाल्या आणि काही ठिकाणी समस्या, गरजापेक्षा समस्या जास्त प्रमाणात निर्माण झाल्या. म्हणून समाज कार्यकर्त्याचा झालेला जन्म. आता समाज कार्यकर्त्याचा जन्म झाला, पण समाज कार्यकर्ता म्हणजे कोण, कशासाठी, कुठे, किती वेळापुरता, त्याचं क्षेत्र काय, त्याचं विश्व काय, हे सगळं MSW ला आहे. MSW ला आपण जेव्हा शिकतो तेव्हा त्या सगळ्या गोष्टी आपल्याला फक्त शिक्षणापुरता किंवा अभ्यासापुरता असतात. पण जेव्हा आपण MSW किंवा BSW पूर्ण केल्यानंतर जेव्हा आम्ही प्रॅक्टिकल जीवन जगतो किंवा एखाद्या संस्थेमध्ये नोकरी करतो किंवा एखाद्या चांगल्या ठिकाणी जातो किंवा प्रशासकीय विभागामध्ये जातो तेव्हा आम्हाला त्या सगळ्या गोष्टी आठवतात की केसवर्क आम्हाला असं होत होतं, ग्रुपवर कसं होतं. कॉपी पेस्ट हा जीवनामध्ये, शालेय जीवनामध्ये खूप मोठा भाग असतो. तुम्हाला विशेष सांगण्यासारखा काही विशेष नाही, कारण मी पण त्या जीवनातून आलेलो आहे. पण बी प्रॅक्टिकल असणं हे तेवढंच महत्वाचं आहे. एज्युकेशन मस्ट बी इम्पॉर्टंट इन युअर लाईफ बिकॉज युअर फ्युचर डिपेंड ऑन युअर एज्युकेशन. बट एज्युकेशन इज नॉट ओनली द पार्ट ऑफ थेअरी, ते प्रॅक्टिकल पण आहे. तर प्रॅक्टिकल जर आपल्याला करायचं असेल तर दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला प्रॅक्टिकल असायचं. एक डेमो द्यायचं झालं, मी जेव्हा इथं आलो,
इथे येत असताना तुम्ही सगळे बसले होते. माझ्या जीवनाचा इथे आजच्या दिवसाचा काहीतरी उद्देश होता. आम्ही जे डेझर्टेशन लिहितो किंवा आम्ही जे जनरल लिहितो तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला असतो विषय उद्देश वगैरे असतं ना. मग त्याच्यानंतर मी आल्यानंतर हे स्थळ कुठं, वेळ कोणती, उपस्थित पाहुणे कोणते, हे फक्त ऑब्झर्वेशन, निरीक्षण, परीक्षण जे आहे त्यामध्येच असणारे हे विषय आहेत. आणि इथे येण्याचा मोटो काय, त्याच्या मागे माझे बोलण्याचे पॉइंट्स काय, पॉइंट्समध्ये तुम्हाला काय अचीव होणार आहे, काय प्राप्ती मिळणार आहे, आगामी योजना काय राहणार आहे. जर बोलायचं झालं तर हे एका मिनिटामध्ये येतं. पण जनरलमध्ये आम्ही लिहित असताना बऱ्याच गोष्टी सोडतो किंवा आम्ही बऱ्याच गोष्टी ऍड करतो किंवा विना कामाचं पण कधी कधी जास्त लिहून टाकतो आणि भरपूर महत्वाचं कधी कधी सोडून देतो. तर ह्या सगळ्या गोष्टीची एकत्र सांगता असायला पाहिजे. समाज कार्यकर्त्याचा जन्म झाला तर समाज कार्यकर्त्याचा जन्म आजच नाही. समाज कार्यकर्त्याचा जन्म हा प्राचीनतम भागात आहे. वैदिक काळामध्ये समाज कार्यकर्ते पाहायला मिळतात. वैदिक काळ झाला, त्यानंतर भगवान बुद्धांचा एक शांतीचा काळ झाला. त्या काळामध्ये अनेक प्रकारचं आपल्या देशामध्ये जातीय काहूर माजलं होतं. ते जातीय ऐक्य निर्माण करण्यासाठी आणि दबलेल्या पिचलेल्या लोकांना एकत्रित करण्यासाठी भगवान बुद्धांचा एक शांतीचा काळ होऊन गेलेला आहे. त्यानंतर जर आम्ही पाश्चिमात्य देशाकडे वळलो तर आफ्रिकन कंट्रीज आहे, इंग्लंडच्या काही कंट्रीज आहे, अमेरिकन देश आहे. या देशामध्ये जर आपण पाहिलं, निग्रोच्या ज्या काही गोष्टी जर आम्ही वाचल्या, कार्ल थेरी वाचली, जर आम्ही हर्बर्ट स्पेन्सर वाचलं, इमाईल दुर्खिम वाचलं किंवा अरिस्टॉटल, प्लेटो जेव्हा वाचतो तेव्हा आम्हाला कळून येतं की त्यावेळेचा काळ काय होता, समाजशास्त्राची व्याख्या का करावी लागली, समाजशास्त्र किती महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये पुन्हा मनोविकार जे निर्माण झाले त्यासाठी पुन्हा अनेक गोष्टी तयार झाल्यात, अनेक संशोधक तयार झाले, अनेक रिसर्चर तयार झाले, अनेक काउन्सिलर तयार झाले. जगामध्ये जर सगळ्यात मोठी काउन्सिलिंग जर कोणती जर मानली गेली असेल तर ती भगवान श्रीकृष्णाने जे अर्जुनाला गीता सांगितली हे जगातली सगळ्यात मोठी काउन्सिलिंग आजपर्यंत मानली जाते. आम्ही MSWच्या अनेक कॉलेजला मी अनेक ठिकाणी व्याख्याता म्हणून गेलेलो आहे आणि मी अनेकांचे व्याख्यान ऐकत असतो नेहमी. या ठिकाणी पाहायला मिळते की भगवान श्रीकृष्णाने जेव्हा अर्जुनाला काउन्सिलिंग केली तेव्हा भगवान श्रीकृष्ण काउन्सिलिंग करताना अर्जुनाला त्याचं कर्तव्य समजून सांगतात. तो त्याच्या कर्तव्यापासून कुठेतरी दुरावलेला होता किंवा त्या गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या नव्हत्या. तर हा काउन्सिलिंग MSWच्या विद्यार्थ्यांच्या जीवनाचा महत्वाचा पार्ट असतो. त्यानंतर एक दुसरा जर विषय घ्यायचा झाला तर आपली जबाबदारी आणि आपला बदल. एक युग प्रवर्तक म्हणून परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा त्यांच्या त्या काळातील सर्व जो पिछडा समाज किंवा दलित शोषित समाज होता या समाजाला जेव्हा जागृत करतात तेव्हा त्यांची काउन्सिलिंग आणि वक्तृत्वाचं जे पॉवर आहे त्या समाजाच्या आणि एकतेच्या स्वरूपावर भारताच्या संविधानाचे ते रचयिते झाले. जर मुळात जर स्वतःला प्रश्न पडत असेल की मी एकटा काय करू शकत असेल तर स्वामी विवेकानंदांची शिकागोची सभा आपल्याला ऐकावी लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या देशाला देणं ऐकावं लागेल. आपल्याला अग्निपंखासारखे पुस्तक वाचावे लागतील की डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी देशाला काय दिलं. समाज कार्यकर्ता हा समाजशील प्राणी असून समाजाच्या हिताचा नेहमी विचार करत असतो. राजकीय असेल, पॉलिटिकल असतील किंवा कुठलेही जरी लोक असतील तरी तो सगळ्यांच्या बाजूनं समतोल विचार करणारा व्यक्ती असतो. मग तो कुठल्याही जाती पंथाचा धर्माचा विद्यार्थी किंवा समाज कार्यकर्ता असेल तरी त्याला सर्व घटक सारखे असावे. जर एखाद्याच्या गरजा जर काही असतील किंवा समस्या जर असतील तर त्याच्यासाठी मुलाखत, काउन्सिलिंग हे महत्वाचे 2 विषय असतात. तर त्याला एका बंद खोलीमध्ये घेणे हे वगैरे वगैरे सगळे आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे. मेन म्हणजे विश्वास जिंकणे हा सगळ्यात पहिला मुद्दा. दुसरा म्हणजे स्वतःवरचं स्टँड समाज कार्यकर्त्याने हे निश्चित करून घेणे किंवा तयार ठेवणे, आपली भूमिका ठाम ठेवणे की माझं ध्येय काय आहे आणि मी समाजाप्रती माझं देणं काय आहे. आपल्याला व्यावसायिक समाजकार्य शिकवले जाते, आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंट आहे. कोविडच्या काळामध्ये आम्ही बरेच समाज कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी आम्ही चांगले चांगले काम केले. पण समाज कार्यकर्ता याला वगळून सुद्धा अनेक लोकांनी सामाजिक कार्य केले. त्यांना डिग्रीची आवश्यकता नाही पडली कारण ते सुद्धा समाजशील प्राणी आहेत. पण आम्ही व्यावसायिक समाज कार्यकर्ते आहोत. तर त्या पद्धतीची क्वालिटी, त्या पद्धतीचा अभ्यास, त्या पद्धतीचं वागणं हे आम्हाला अभ्यासातून निर्माण होत असते. शिक्षकांच्या माध्यमातून ती प्रेरणा आपल्याला मिळत असते. याच्यासाठी एक वाक्य आहे, श्रुतांचे वैतकंटक आकिरण मार्गम, क्षणाक्षणामध्ये काटे आहेत. कुठे कुठे रस्ता अडखडलेला आहे पण सतत चालणं हे गुरुच्या शिक्षणामुळे आणि आपल्या अभ्यासामुळे सहज शक्य होत असतं. समाज कार्यकर्त्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे, त्याला विश्वास, स्वतःवर विश्वास असणं खूप महत्वाचं आहे. त्याची भूमिका ठाम असणं खूप आवश्यक आहे. या 2 गोष्टी सांगितल्या. तिसरी गोष्ट, समाज कार्यकर्ता हा चारही बाजूनं विचार करणारा क्रियाशील प्राणी आहे. तर त्याला संयम बाळगणं
हा सगळ्यात महत्वाचा बिंदू आहे. कारण छत्रपती शिवरायांचं जर उदाहरण द्यायला झालं तर छत्रपती शिवरायांचं त्रिसूत्री संविधान होतं, देव, धर्म आणि देश, आणि 3 तत्वावर स्वराज्य होतं. कोणतं? ध्येय, स्वराज्याचं ध्येय होतं, आणि ध्येयानंतर त्यामध्ये होतं ते सातत्य, जे समाज कार्यकर्त्यामध्ये असायला पाहिजे, सातत्य. आणि सातत्यानंतर त्यांच्या तिसरा पॉइंट होता तो म्हणजे संयम. पुरंदरचे 23 किल्ले छत्रपती शिवरायांनी तहामध्ये दिल्यानंतरही छत्रपती शिवरायांनी हार मानली नाही, पुढची तयारी केली. ही समाज कार्यकर्त्याची तयारी असायला पाहिजे. जर एखादं जनरल बिघडलं किंवा फील्डवर्क आपली जर समजा चुकीची झाली किंवा एखाद्या वेळेस कॅम्प मिस केला, एखाद्या वेळेस टूर मिस केला, तर त्या अभ्यासातून किंवा ज्यानं जनरल लिहिलं किंवा ज्यानं ते डायरी शॉर्ट नोट लिहिलेली आहे त्याच्यामधून त्या सगळ्या गोष्टी आत्मसात करण्याची ताकद हे समाज कार्यकर्त्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे आणि होऊ शकते. कारण मी जेवढे विषय तुम्हाला सांगितलेले आहे या विषयामध्ये 2-3 विषय मी सोडले होते. एक राजकारणाचा विषय सोडला होता, म्हणजे भूगोलाची निर्मिती कशी झाली, इतिहास कसा निर्माण झाला, राज्यशास्त्र कसं निर्माण झालं, अर्थशास्त्र कसं निर्माण झालं, आणि त्यानंतर समाजशास्त्र कसं निर्माण झालं, भाषेच्या रचना हा त्यानंतरचा भाग. जेव्हा 2 ते 3 प्रकारचे गट किंवा माणसं एकमेकासमोर येऊ लागले, सांकेतिकता जेव्हा निर्माण झाली तेव्हा त्यांच्यामध्ये भाषा निर्माण झाल्या. पक्षी जेव्हा चिवचिवाट करतात त्या पद्धतीनं माणसामध्ये भाषा निर्माण झाल्या, आणि त्या भाषेमधनं विशिष्ट खंड म्हणजे भाग, भूप्रदेश, त्यानुसार आणि विशिष्ट प्रांतानुसार लोक बोली भाषा बोलू लागले. तर त्या भाषेला आपण मराठी, हिंदी, इंग्लिश आणि अनेक प्रकारच्या भाषा म्हणतो. तर यातून समाज कार्यकर्त्यांना आपलं जीवन सामोरं आणलं, आणि समाजामध्ये ज्या गोष्टी म्हणजे अनेक लोकांनी इग्नोर केल्या होत्या आणि त्या समस्येच्या स्वरूपामध्ये जोर धरत होत्या, तिथं समाज कार्यकर्त्याची भूमिका ठाम झाली आणि समाज कार्यकर्ता तिथं कामाला लागला. तर समाज कार्याची सुरुवात भारतामध्ये प्राचीनतम काळापासून आहे, अर्वाचीन काळापासून आहे, बौद्ध काळापासून आहे, वैदिक काळापासून आहे. आधुनिक काळामध्ये जेव्हा आम्ही आलो तर आधुनिक काळामध्ये पाश्चात्य संस्कृतीमध्ये पण आहे. ख्रिश्चन मिशनरींनी केलेलं समाजकार्य आहे, सुफी संतांनी केलेलं समाजकार्य आहे. त्यानंतर भारतीय संस्कृतीमध्ये जर आम्ही पाहिलं तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वामी विवेकानंद किंवा ब्राह्म समाजाची झालेली स्थापना, सत्यशोधक समाजाची झालेली स्थापना, हे सर्वच काळासाठी होते. सर्व जाती पंथ धर्म हे सर्व चांगल्याच गोष्टीसाठी असतात. स्वतःच्या धर्मावर अतोनात प्रेम करावा आणि दुसऱ्याच्या धर्माचा आदर करावा, असं सर्व धर्माची शिकवण आहे. आणि अशीच समाज कार्यकर्त्यांना एक तुलनात्मक भूमिका ठेवावी. समाज कार्यकर्ता जेव्हा समाजामध्ये उतरतो तेव्हा त्याला 4 लोक विशिष्ट नजरेने पाहत असतात. त्याचं कारण असं की तो हे सर्व विषय शिकून आलेला आहे. आणि शेवटचा विषय जो तुम्हाला सांगायचा झाला तो म्हणजे सांख्यिकी. आम्ही जेव्हा डेझर्टेशन तयार करतो तेव्हा त्याला सांख्यिकी येत असतात, त्याला आकडेवारी येत असते. ही आकडेवारी आमच्यासाठी नवीन नाही, पण त्याला एका विशिष्ट स्वरूपामध्ये, विशिष्ट पद्धतीने, विशिष्ट मांडणीने ती कुठेतरी एक चांगल्या स्वरूपात निर्माण व्हावी म्हणून ती आकडेवारी असते. नाहीतर अहवाल लेखन जर केला तर आपण कशी 4 ओळी 4 शब्द लिहून देऊ शकतो की आज पवन बोनरे इथे आले होते, त्यांनी हे 4 गोष्टी बोलल्या, छान बोललं, स्वागत झालं, हे झालं, आणि शेरा खतम, संपला. आगामी योजना काय, उद्या आमचा समारोप आणि आम्ही गावाकडे जाणार. पण याही व्यतिरिक्त लेखनाला जर आणखी भाषेचा दर्जा दिला आणि कौशल्य दिलं तर जसं राम बुटके सर आहे, चिवंडे मॅडम आहे, मेश्राम सर आहे, भांगे सर आहे, तर एक विशिष्ट भांगे सरांनी त्या दिवशी आभार प्रदर्शन केलं. त्यांच्या शब्दाला, एक एक शब्दाला खूप अलंकार होता. माझं मराठी एम ए झालेला, मला थोडासा अभ्यास आहे मराठीचा. त्यांच्या एका शब्दामध्ये शब्द सौंदर्य होता आणि अलंकार होता. तसाच समाज कार्यकर्ता हा प्रत्येक विषयानं भरभरून असतो, म्हणून त्याची विशिष्ट पद्धतीनं निवड होत असते. मग ते संस्थेमध्ये होत असेल, प्राध्यापक म्हणून होत असेल, किंवा समाज कार्याच्या विद्यालयामध्ये होत असेल, किंवा अन्य ठिकाणी त्याचं कोऑर्डिनेशन किंवा कोऑर्डिनेटर किंवा काउन्सिलर म्हणून त्याची जर निवड होत असेल तर त्याच्याकडे विशिष्ट पद्धतीच्या 3 वर्ष BSW किंवा 2 वर्ष MSW किंवा 5 वर्ष दोन्ही सेशन मिळून त्याच्यात डेव्हलप झालेल्या स्किल्स विथ डेझर्टेशन आणि ऑल सब्जेक्ट मिळून त्याच्याजवळ जे कॉम्बिनेशन असतं ऑल सब्जेक्टचं, त्याच्यामुळे त्याची निवड केली जाते. आता नेमकी भूमिका म्हणजे काय, ते एवढ्या कमी वेळात तर सांगून होणार नाही. तर त्याची भूमिका म्हणजे काय असतं, जिथे समाजाप्रती, समाजात काम करत असताना अडचण निर्माण होते किंवा समस्या निर्माण होते, तिचं निराकरण करण्यासाठी शासन, प्रशासन आणि महाविद्यालयीन कॉलेजच्या माध्यमातून एक उत्तम आणि त्याचं निराकरण करण्यासाठी ज्या व्यक्तीची निर्मिती केली जाते तो म्हणजे समाज कार्यकर्ता. मी तुम्हाला ज्या ह्या व्याख्या सांगितल्या किंवा हे शब्द सांगितलेले आहेत कदाचित एखाद्या पुस्तकात सापडतील, कारण की अनेक पुस्तकांचं वाचन, अनेक पुस्तकांची स्टडी केल्यानंतर त्यामध्ये जो सगळा निचोड सापडलेला आहे त्यावर हे बोलणारा किंवा बोललं जाणारं माझं भाष्य आहे.
समाज कार्यकर्ता हा जो आहे हा प्रत्येक घटकामध्ये बारीक विचार करणारा मनुष्य असतो. त्याचं स्किल डेव्हलपिंग हे शालेय आणि महाविद्यालयीन काळामध्ये होत असतं. आता हा पुष्पगुच्छ आहे, आपण बी प्रॅक्टिकल जगू. हा पुष्पगुच्छ आहे, याला जर आपण दुकानातून विकत घ्यायला गेलो तर हा कदाचित 50 रुपयाला मिळेल. पण कमी वेळेमध्ये, कमी ठिकाणी, कमी गरजेमध्ये योग्य पद्धतीने जो कार्यक्रम साजरा केला जातो आणि त्याची जर नियोजन केलं जाते, त्याची आखणी केली जाते आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनातून जी अंमलबजावणी केली जाते, तोच खरा समाज कार्यकर्ता ठरतो. तर त्या समाज कार्यकर्त्याची खरी परीक्षा जेव्हा नमुना निवड होत असते किंवा तो त्याच्या प्रॅक्टिकल जीवनामध्ये जिथे नोकरी करतो किंवा जिथे काम करतो आणि ज्या नमुन्यावर काम करतो त्यावेळेस त्याची खरी अग्निपरीक्षा असते. माझ्या MSWच्या काळात माझ्याशी या गोष्टी झालेल्या म्हणून अनुभवाच्या काही गोष्टी आहे. या फुलाचे आम्ही 50 रुपये वाचवले, स्टेज सजावटीचे आम्ही पुन्हा 200 रुपये वाचवले, आम्ही दीप प्रज्वलन आमच्याच शाळेतली फोटो आहे म्हणून आम्ही त्याचे पण पैसे वाचवले. हे आमचं मॅनेजमेंट असते. तर या छोट्या छोट्या गोष्टी असते समाज कार्यकर्त्यांनी शिकावं. जर आपला फील्डवर्कला जर हा कार्यक्रम असेल तर फील्डवर्कला आपलं जेमतेम जिथे फील्ड आहे तिथं आपलं भरपूर लोक ओळखीचे नसतात. तर त्यामुळे तिथल्याच 2 खुर्च्या, तिथलाच टेबल, तिथलाच एखादा टेबल स्पॉट, तिथेच पाण्याचे 2 ग्लास आणि तिथंच आपणच सूत्रसंचालन सरांच्या माध्यमातून, मॅडमच्या माध्यमातून किंवा तिथल्याच्या आता काय बोलायचं, कोण गेस्ट येणार आहे, मध्ये कोणती चारोळी घ्यायची, हे आपण स्वतः आत्मसात केलेल्या कला आहेत. तर या कला कुठे विकसित होतात? तर या आपल्या NSSच्या कॅम्पमध्ये होत असतात, आपल्या या शिबिरामध्ये होत असतात, टूरमध्ये होत असतात, स्टडीमध्ये होत असतात. NGOला भेट दिल्यानंतर नेमके प्रश्न काय विचारायचे? प्रश्न न विचारता पण उत्तर घेता येतात, बरोबर की नाही? कोणी एखादं सांगू शकते याविषयी? बरं, वेळ आहे भाई, मी सांगतो. त्यासाठी 2-3 महत्वाचे मुद्दे आहेत. निरीक्षण आणि परीक्षण. शिकलेलो आहे ना आपण या सगळ्या गोष्टी, ऑब्झर्वेशन वगैरे. तर आपण कुठे गेल्यानंतर, आता जर आम्ही इथे आलो, इथे आल्यानंतर आम्हाला पाहावं लागेल का किंवा कोणाला विचारावं लागेल का ही इमारत कसली आहे बा म्हणून? कारण की तिच्या इमारतीवर नाव लिहिलेलं आहे. त्या इमारतीचा आकार, तिचा दर्जा, तिची स्पेस, इथं पडलेल्या खाटा, हे आम्हाला सगळं सांगतं की हे हॉस्पिटल आहे. तर हे आमचा ऑब्झर्वेशन आहे. त्यानंतर परीक्षण. जर आम्ही एखाद्या व्यक्तीच्या समोर थोडा वेळ 10 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिट जर बसलेलो आहे तर तो काय बोलतोय, त्याचे विषय काय, त्याचं ध्येय काय, त्याचा उद्देश काय आणि तो कशाबद्दल बोलतोय, ते आमचं परीक्षण असते. तर MSWचा विद्यार्थी हा सर्व घटक व्यापक जीवन जगणारा असला तरीही याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय स्तरावर मागणी आहे. आपण जरी म्हटलं की कॉलेज संपल्यानंतर खूप कमी वेळामध्ये मला नोकरी मिळावी किंवा मी बिझनेस करेल, काही करेल, तो आपला नंतरचा लुकआउट आहे. पण यामध्ये आपण पूर्ण काम करत असताना डेडिकेटेड आणि चांगल्या पद्धतीनं करावं असं माझं तुमच्याकडे मागणं आहे. त्याचं कारण मी MSW इज इक्विव्हॅलंट टू MBA मानतो. कारण की MSW मध्ये माझ्या क्लासमध्ये जेवढे स्टुडंट होते फक्त एक सोडला तर सगळे चांगल्या पोझिशनला आहेत. आणि कुठल्याही पद्धतीचा आपण न्यूनगंड ठेवू नये. मी गावातला आहो, खेड्यातला आहो किंवा काही नाही, मी या शाळेतला आहो किंवा त्या कॉलेजमधला, हे रेप्युटेड कॉलेज आहे, असं आहे तसं नाही, काही नाही. घडवतो तो माणूसच आणि बिघडवतो तोही माणूसच. स्वतःला काय घडवायचं आणि काय बिघडवायचं आहे स्वतः ठरवायचं आहे. परवाच्या दिवशी अचानक येणं झालं, काही काम होतं, त्यानिमित्त येणं झालं. मला छान दीपकचा आवाज ऐकायला मिळाला, तिचे फार सुंदर सुंदर भजनं ऐकायला मिळाले. राम बुटके सरांची भेट झाली, बराच आनंद झाला. सरांचं मराठीतलं संभाषण ऐकायला मिळालं. मॅडमशी 10 मिनिट चर्चा झाली. त्या दिवशी मी एक महत्वाचा कार्यक्रम आटपून नागपूरवरून आलो. मी महत्वाचं बोलतोय हा, पॉइंट करण्यालायक आहे, नोटीस करण्यालायक. मी नागपूरवरून आलो, कंटिन्यू 1.5 तास ड्रायव्हिंग केली. त्यानंतर इथं पोहोचलो. इथं पोहोचल्यानंतर मला फक्त 2च व्यक्ती इथं परिचयाच्या होत्या, एक श्रद्धा आणि दुसरे राम बुटके सर. तर राम बुटके सरांची आणि माझी 3 वर्षाच्या अगोदर झालेली भेट. आम्ही 2018चे एकाच कॉलेजचे पासआउट. पण इथे आल्यानंतर मला चिवंडे मॅडम भेटल्या, मला मेश्राम सर भेटले आणि या गावातीलच परिचयातील लोक. मी इथे कधी काळी शिवव्याख्याता म्हणून भाषण करायला आलो होतो. मला नक्की आठवलं नव्हतं हेच गाव की पाला सावडी की कोंडा सावडी, असं कन्फ्युजन होतं. ती लोक मला परत भेटली. मला राम बुटके सर भेटले. राम बुटके सर भेटल्यानंतर मला मॅडम भेटल्या. त्यानंतर तुमच्यातले 1-2 माझे परिचयाचे मिळाले. मला माहित नव्हतं राजकुमार अलोने BSW MSW करतो, त्या मॅडम पुन्हा थोडक्यात परिचयाच्या मिळाल्या. या गावातील काही गावकरी मिळाले. तर माझ्या जीवनातील तो वेस्ट नाही, इन्व्हेस्ट टाइम आहे. ही कन्सेप्ट तुम्हाला समाज कार्यकर्ता म्हणून बदलावी लागेल. मी तिथे का बरं जावं, कशासाठी जावं, तिथे कोण राहणार, याचा आकलन, विचार विनिमय हे मोठ्या लेवलवर ब्रॉड माइंडेड पद्धतीने तुम्हाला करावं लागेल.
तुम्ही जेव्हा एक काउन्सिलर असता तर तुम्हाला राग येत नसतो, तुम्हाला मोठा विचार करायचा असते. तुम्हाला जो व्यक्ती त्या एखाद्या समस्येनं ग्रासित आहे, पीडित आहे, तुमचं केसवर्क आहे किंवा ग्रुप वर्क आहे, तर त्याला निर्णयक्षम बनवावं लागतं. त्याला विचार थोपवावं लागत नाही, त्याला निर्णयक्षम बनवावं लागतं. तर त्याचे निर्णयक्षम विचार त्याच्यामध्ये घेऊन त्याचे कौटुंबिक असेल, वैयक्तिक असेल, तर ती समस्या सोडवण्यासाठी आपल्याला त्याला त्याची मानसिक तयारी करावी लागते. तर असा जेव्हा एक आदर्श कार्यकर्ता तयार होत असतो तेव्हा तो समाजाची भूमिका उत्तम पद्धतीनं पार पाडत असतो. तर ती कुठे असते? आज चाइल्ड च्या अनेक प्रश्न आहेत, तुम्ही पाहत असाल. फॅमिली अँड चाइल्डमध्ये आहे, रेल्वेमध्ये आहे, MSW चे कॉलेजेस आहे, आरोग्य सेक्टरमध्ये आहे. प्रत्येक ठिकाणी समाज कार्यकर्ता आज पाहिजे आहे. त्याच्या दोन भूमिका असतात, एक पॅरामेडिकल स्टाफ म्हणून सुद्धा आणि एक समाज कार्यकर्ता म्हणून सुद्धा. तर या सगळ्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, खूप अत्यंत वेळ कमी असल्यामुळे छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला खूप शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच शाळा आणि कॉलेजेसमध्ये मी डेझर्टेशनवर पण एक दीड तास बोललेलो आहे. डेझर्टेशन कसं करायचं, डेझर्टेशन करत असताना अडचणी काय येतात. सगळ्यात पहिली अडचण डेझर्टेशन करत असताना, थोडासा विषय डायव्हर्शन घेतो, 5 मिनिटात संपवतो सर. थोडासा विषयाला डायव्हर्शन घेतो. डेझर्टेशन करत असताना 2-3 महत्वाच्या गोष्टी असतात. सगळ्यात पहिली समस्या त्या लोकांना असते की जे नोकरी करून कॉलेज करतात, सगळ्यात पहिली समस्या. दुसरी समस्या त्यांना असते की जे मॅरिड असून कॉलेज करतात. आणि तिसरी सगळ्यात मोठी समस्या म्हणजे बघा, आपल्यातच समस्या आहेत, आपल्यातच समस्या. आता बऱ्याचशा आमचे मित्रमैत्रीण मॅरिड अनमॅरिड होते, आम्ही पाहिलं. तिसरी समस्या, जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात आणि त्याबरोबर MSW BSW करतात. काही लोक हॉस्टेलसाठी करायचे, आम्ही जेव्हा नागपूरला होतो तेव्हा की हॉस्टेलला राहायला मिळालं पाहिजे. काही जण प्रोफेशन म्हणून करायचे. तर या गोष्टी करत असताना आपण कसं करायला पाहिजे, वेळ कसा द्यायला पाहिजे, अभ्यास कसा करायला पाहिजे, विषयाची निवड जी आहे. आता सगळे महान विभूती माझ्या समोर आहेत, तेवढा बोलणारा मी नाही, पण या सगळ्या गोष्टीवर बारीक चिंतन मंथन आणि वेळेचं नियोजन असणं खूप आवश्यक असते. कारण की वर्ष जेव्हा शेवटाला येत असतं तेव्हा डेझर्टेशनमध्ये एवढी धावपळ असते. मास्टर चार्ट कसा कसा बनवला जातो मला सांगण्याची गरज नाही, तुम्ही हुशार आहात. त्यासाठी शिक्षकांचं मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे. मास्टर चार्ट आणि ज्यावेळेस तुम्ही डेटा संकलन करता, तथ्य संकलन जे करता, त्याच्या ज्या पद्धती आहे, नमुना निवडीच्या ज्या पद्धती आहे, त्या प्रॉपर करायच्या. वेळ कमी मिळाला तरी प्रॉपर करायच्या. त्याचं जीवनामध्ये एवढं मोठं तुम्हाला बेनिफिट मिळेल की ज्याचे तुम्ही कधी विचारही करणार नाही. तुम्हाला सांगतो, आजपासून 2018 मध्ये एक प्रोजेक्ट आला होता आपल्याकडे, आणि मी फक्त तालुक्या लेवलवर 6 वर्ष झाले मी काम केलं होतं MSW झाल्यानंतर. म्हणजे मी अगोदर NGO मध्ये होतो, नंतर MSW केलं आणि पुन्हा NGO मध्ये कंटिन्यूस होतो त्याच काळामध्ये. तर तो नॅशनल प्रोजेक्ट होता आणि तो प्रोजेक्ट आला. प्रोजेक्ट आल्यानंतर त्यांनी फक्त माझी परीक्षा घेतली की MSW, मी जेव्हा म्हटलं की मी इंटरव्ह्यूला MSW झालेला आहो, MSW चीच वॅकन्सी होती. त्यांनी मला एक क्वेश्चन केला होता, आप तो ऐसे बात कर रहे बोले की जैसे आप टाटा इन्स्टिट्यूट से MSW किए हो. म्हटलं सर, एक प्रश्न विचारून पहा, जर उत्तर जर नाही दिलं तर मी आताच इंटरव्ह्यू सोडून चालला जाईल. त्यांनी मला फक्त एवढंच विचारलं, मला प्रश्न नाही विचारायचा आहे, मला फक्त प्रॅक्टिकल पाहिजे. मी म्हटलं काय प्रॅक्टिकल पाहिजे? नमुना निवड पद्धतीने नागपूर जिल्ह्यातील असे काही ठिकाण सांग की ज्या ठिकाणी आपण हा आपला प्रोजेक्ट रन करू शकू. तर थोडा सेन्सिटिव्ह मेडिकलचा पार्ट आहे म्हणून उघड करणार नाही. त्यांना मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी कदाचित त्यांना पटल्या असाव्या. त्यांनी मोठ्या लेवलवर याची स्टडी केली. जिल्हा हॉस्पिटल जे आहेत आपले, त्यांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्या गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन केलं. इम्प्लिमेंटेशन केल्यानंतर त्याच वर्षी माझ्या हातामध्ये एक त्या ऑर्गनायझेशन आणि आपलं जे हॉस्पिटल आहे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, मला तेव्हा विदर्भाचा पहिला पुरस्कार मिळाला. तो पुरस्कार मिळाल्यानंतर आनंद व्हायला पाहिजे की दुःख? पण मला अपार दुःख झालं. त्याचं कारण असं होतं की मी MSW पासआउट झालो होतो, पण मी MSW फर्स्ट इयर इमानदारीनं केलेलं नाही. खूप दांड्या मारल्या MSW ला, नोकरी होती त्यामुळे पण, आणि काही गोष्टी मला त्याची खूप कमी जाणीव होती की MSW ला काय महत्व असते काय नाही. पण जेव्हा प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकल घडत गेली तेव्हा मला म्हणजे खूप काही सुटल्यासारखं वाटलं. तर तुमच्या जीवनातून तो पार्ट सुटू द्यायचा नाही, कारण की फायनल इयर आहे. बऱ्याचशा लोकांचं अधामधात लग्न होईल, काही लोक नोकरीला जातील, काही लोकांचे मुलं बाळ छोटे असतील, डेझर्टेशनचा मोठा व्याप असेल, शाळेचे अनेक लेखन असतील किंवा छोट्या मोठ्या स्पर्धा असतील.
सतत शिक्षकांचं असते की यामध्ये सहभाग घ्या, त्यामध्ये सहभाग घ्या, असं घ्या, तसं घ्या. तर सगळ्या गोष्टी मॅनेज करून घ्यायच्या असतात आणि ते जे ॲक्सेप्टन्स करतो तो खरा समाज कार्यकर्ता असतो. तर तुम्हाला जाता जाता फक्त एवढंच सांगतो की ज्या गोष्टी सांगितलेल्या आहे 15-20 मिनिटामध्ये, ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहे त्याला आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. आणि जर समजा असं वाटत असेल की आमच्यामध्ये आणखी काही गुण आहे, तर युनिव्हर्सिटी लेवलला बऱ्याच गोष्टी होत असतात. तर त्या गोष्टी शिक्षकांच्या माध्यमातून, जसं स्पोर्ट्स आहे, गायन आहे किंवा इतर कला आहे, तर या सगळ्या गोष्टी आपण आत्मसात करून त्यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा आणि एक वारसा निर्माण करा. आम्ही सर आणि मी आम्ही कुंभलकर इव्हनिंग कॉलेजचे स्टुडंट आहोत. आमच्या कॉलेजला बऱ्याच दिवसाच्या अगोदर म्हणजे कोविडच्या अगोदर ॲल्युमिनी असोसिएशनची मीटिंग व्हायची दर शनिवारी. तर त्या मीटिंगमध्ये काय व्हायचं, जे आम्ही कॉलेजचे जे एक स्टुडंट आहोत तर त्यांची मीटिंग व्हायची की आपल्याला कॉलेजसाठी काय नवीन करता येईल, किंवा कॉलेजचे स्टुडंट भेटायचे. सरांचं पण एक व्याख्यान त्या कॉलेजला झालं होतं. तर तिथून आम्हाला हे माहिती झालं की आमच्या कॉलेजमधून IAS, IRS, IPS, ॲडव्होकेट, रेल्वेमध्ये चांगले, मला त्या दिवशी माहीत झालं की राम बुटके सर, मला खूप आनंद झाला की कुठेतरी एका चांगले लेक्चरर म्हणून, आणि यंग आहेत, मला या गोष्टीचा फार आनंद झाला होता. तर या मॅडमचं नाव सरिता की सारिता असंच काही ना, त्या पण मला त्या दिवशी भेटल्या, मला खूप छान वाटलं. तर हे कुठेतरी एक चेन आहे, सिनियर लोकांची ज्युनियर लोकांपर्यंत टिकणारी ही चेन, हा वारसा तुम्हाला निर्माण करायचा आहे. ही चेन तुम्हाला निर्माण करावी लागेल. मग MSW सुटल्यानंतर सगळ्यात मोठा एक प्रश्न येतो की मला आता कुठली ऑर्गनायझेशन मिळेल, कुठली संस्था मिळेल आणि नोकरी कुठे मिळेल. तर आम्ही खूप रस्ते शोधतो. रस्ते नाही शोधल्यानंतर वर्षभर 2 वर्षात निराश होतो. निराश झाल्यानंतर मग आम्ही काही काही गोष्टी सोडून टाकतो आणि आमचे मार्ग बदलतात. तर त्यासाठी एक सांगावंसं वाटते की ग्रॅज्युएशनला किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनच करताना संस्था शोधण्याचा प्रयत्न करा. देवनेट म्हणून एक साईट आहे, त्याला MSWच्या रोज भरपूर लाखो वॅकन्सी येतात. देवनेट, DEVNET, त्याला बऱ्याच वॅकन्सीज येत असतात. BSW MSW अपियर्ड पण आणि पूर्ण झालेले पण. त्याला आपण सर्च करायचं, मिळाल्या तर पाहायच्या, नाही तर आपलं कॉलेज सुरू द्यायचं. आणि अशा काही ऑर्गनायझेशन आहे नागपूर जिल्ह्यामध्ये की जे म्हणजे तुम्ही कॉलेज करता करता पण तिथं काम करू शकता, मानधन तत्वावर पण आणि बिना मानधन तत्वावर पण. म्हणजे तुम्हाला जे सर्टिफिकेट मिळेल त्या सर्टिफिकेटवर तुम्ही फ्रेश न म्हणता 1 किंवा 2 वर्ष अनुभवी म्हणून एज्युकेशन प्लस एक सर्टिफिकेट होल्डर म्हणून कुठेतरी जॉबसाठी अप्लाय होऊ शकता. आणि त्यानंतरही अनेक दिशा ठरलेल्या असतात. प्रत्येकाने छान MSW करा, BSW तर करा, MSW करा, डिग्री घ्या, आणि काही जर वाटलं तर मला फोन करा. माझा नंबर देतोय 9309 786141, 9309 786141, 9309786141. पवन बोंद्रे. नागपूरला बराच वेळ असतो, जवळच माझं गाव आहे. 3 गोष्टी विद्यार्थी दशेमध्ये खूप महत्वाच्या. एक श्लोक पण आहे त्याच्यावर, काकचेष्टा बको ध्यानम स्वान निद्रा यथावचम अल्पाहारी गृहत्यागी हेची विद्यार्थी पंचलक्षणम. काकचेष्टा, शिक्षण घेत असताना कावड्यासारखी नजर असायला पाहिजे, कुठून शिक्षण मिळतं आणि कुठून बुद्धी मिळते, बुद्धी चातुर्य कुठून प्राप्त होतं. बको ध्यानम, ध्यान केल्यानं माइंड पॉवर वाढतं. मग ते भगवान बुद्ध पहा, स्वामी विवेकानंद पहा किंवा आमची ऋषीमुनी पहा. तर ते पॉवर वाढवण्यासाठी कुठेतरी ध्यान असायला पाहिजे. काकचेष्टा बको ध्यानम स्वान निद्रा, झोपेवर आपलं नियंत्रण असायला पाहिजे. कुत्र्याला कसा थोडासा आवाज आल्यानंतर पटकन उठतो, तर झोप आपल्याला विद्यार्थी दशेमध्ये 6 तास 7 तास पुरेशी झाली. 8 तास म्हणतात पण नाही, 6 तास 7. मेंदू झोपूच द्यायचा नाही. बाबासाहेब खूप कमी झोपायचे, कारण की त्यांना कोणीतरी असं म्हटलं होतं, मला वाटते भाऊराव यांनी काहीतरी म्हटलं होतं की बाबासाहेब तुम्ही झोपत का नाही. तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की माझा समाज झोपलेला आहे, मला माझा समाज जागवण्यासाठी आज जागणं गरजेचं आहे, म्हणून मी झोपत नाही. तर या सगळ्या गोष्टी आत्मसात कराव्या लागेल. काकचेष्टा बको ध्यानम स्वान निद्रा अल्पाहारी गृहत्यागी ह्याची विद्यार्थी पंचलक्षणम. अल्पाहार, आहार हे सुद्धा एक नशा आहे, शरीरामध्ये नशा निर्माण करतं. मी तुम्हाला जाणीवपूर्वक जेवण केल्यानंतर कोणालाही झोपू दिलेलं नाही, कारण ते माझ्या भाषणाचं एक कौशल्य पण आहे. आणि दुसरी गोष्ट, गृहत्यागी, शिक्षणासाठी घर त्यागायलाच पाहिजे आणि राष्ट्रभक्त असावंच, यात काही वाद नाही. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही आत्मसात करा आणि डेझर्टेशन, फील्डवर्क या सगळ्या गोष्टी इमानदारीनं करा. जिथं माझी गरज पडली मला तुम्ही फोन करा, तुमच्या हाकेला
मी धावून येईन आणि जर गरज जर पडलीच कुठल्याही पद्धतीने शिक्षणाची तर मला सायंकाळी 6च्या नंतर तुम्ही कधीही फोन करा. ऑलवेज रेडी भेटेल. ठीक आहे. धन्यवाद. सगळ्यांना BSW MSW साठी हार्दिक शुभेच्छा देतो. सगळे छान पासआउट होतील, चांगले समाज कार्यकर्ते होतील, चांगलं नाव मोठं करतील एवढं बोलतो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम, जय शिवराय. धन्यवाद सर. या ठिकाणी